बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्ग योग्य मोबदल्यासाठी कापडणेत शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध। कापडणे आणि धमाणे शिवारात बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनादरम्यान योग्य मोबदल्यावरून शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। संपादित होणाऱ्या बागायती जमिनींना प्रशासनाकडून जिरायती जमिनीचा दर निश्चित झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। त्यामुळे योग्य मोबदला मिळेपर्यंत जमिनीचा ताबा न देण्याची ठाम भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर महसूल, रेल्वे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जमिनीचा ताबा घेण्यासाठी शिवारात आले असता उपस्थित शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा शाब्दिक वाद उफाळून आला। या तणावपूर्ण परिस्थितीत सोनगीर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी मध्यस्थी करून हा वाद शमवला। यानंतर शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार राम भदाणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली। शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार भदाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली। प्रशासकीय पातळीवर तोडगा निघेपर्यंत जमिनीचा ताबा घेण्याची कार्यवाही सध्या तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती शेतकरी संजय पाटील यांनी दिली। या घटनेमुळे भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून महसूल प्रशासन आता यावर काय मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गातील भूसंपादनाच्या संदर्भात प्रशासनाने खूपच शेतकऱ्यांवर अन्याय केलेला असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा दिलेला नाही। बागायती शेती असून जिरायतीचा मोबदला दिला। शेतामध्ये सतीश सोनवणे यांच्या शेतामध्ये फळझाडे आहेत, त्या फळझाडांचा मोबदला त्यांनी दिला नाही। तसेच सदर क्षेत्र बागायती असूनही त्यांना कोरडवाहूचा मोबदला, जिरायती मोबदला दिला गेला। इथून धमाण्यापर्यंत सगळ्या भागामध्ये कापडण्याच्या जिरायतीचा मोबदला दिला गेला। जिथं पाईपलाईन आहे, विहीर आहे, बागायत आहे, तरी जिरायतीचा मोबदला दिला। वनझाडांचा मोबदला दिला गेला नाही आतापर्यंत। कोणत्या वनझाडांचा मोबदला दिला शासनाने आणि प्रशासनाने सांगावं आम्हाला। या संदर्भात आम्ही आज हे प्रशासनाने जमिनीचा ताबा घ्यायला आलेले आहेत, बळजबरी करतायत। जर त्यांनी बळजबरी करायचा प्रयत्न केला, त्यांना तशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल। प्रेमाने त्यांनी सांगितलं तर चर्चेअंती प्रश्न निघेल। आमचा जमीन ताबा देण्याचा विषय नाही, जमीन आम्ही द्यायला तयार आहोत, पण आम्हाला योग्य मोबदला न मिळाल्याने आम्ही जमिनी देणार नाही। तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दापुऱ्याला, वाघाडीला आता लवाद अधिकाऱ्यांनी बागायतीला 40 लाख व जिरायतीला 25 लाख रुपये रेट दिला। सरसकट रेट जर देत असतील सगळ्या जमिनींना, सगळ्या जमिनी राष्ट्रीय महामार्गापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहेत, त्यामुळे यांना स्क्वेअर मीटरने जसा राष्ट्रीय महामार्गाला पैसा दिला त्याप्रमाणे स्क्वेअर मीटरनेच पैसा मिळावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। शासनाने शेतकऱ्यांवर बळजबरी आणि अन्यायाचा प्रयत्न करू नये। जर केल्यास शासन याला जबाबदार राहील अशी मी सगळ्या यांना सांगू इच्छितो आणि शेतकऱ्यांवर अन्याय करू नका अशी अजून पुन्हा विनंती करतो।